काजूची भाजी बनवणार आहोत. तर कशी होते ती आणि त्याची रेसिपी काय आहे ते मी तुम्हाला शेअर करते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आता जी काजूची रेसिपी आहे ती मी शेअर करते तुमच्याशी. तर चला बिलगूया आपल्या रेसिपीला. तर आता मी इथं काजू करी करण्यासाठी याच्या आधी मी केलेली आहे, पण रेसिपी काय मी शेअर केलेली नाही. तर आता पहिल्यांदा करते. तर 1 वाटी काजू घेतले होते आणि 2 छोटे-छोटे जे कांदे होते ते घेतले होते, ते कट करून घेतले होते. इथं मी आता पाणी टाकते कढईमध्ये. कढईमध्ये आपल्याला आहे ना, जी वाटी आहे त्याच्यातले अर्ध्याच्या वरती थोडेसे जे काजू आहे ते घ्यायचे आहे आणि जे आपण कांदा कट केले होते, छोटे-छोटे 2 कांदे कट केले होते. जसे आपण भजे करण्यासाठी करतो ना, तसे कांदे कट केले होते. आता ते या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे. काजूने छान असे 5 ते 10 मिनटं उकळी देऊन घ्यायची आहे. तर आता माझी पद्धत अशी मी करते आहे. भाजी खूप टेस्टी झाली होती. फक्त थोडीशी तिखट झाली होती कारण मुलींना फिकी लागते. एकच नंबर भाजी झाली होती. आणि इथं काय केलं मी इकडं कांदा आणि काजू जे आहे ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यात तुम्ही थोडंसं मीठ पण टाकू शकता. तर इथे ना मी दुसरी कढई घेतली होती आणि त्याच्यामध्ये ना आता आपल्याला एक काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे कढईमध्ये ना तेल टाकून घ्यायचं आहे आणि जे काजू आहे ते फक्त ब्राऊन होईपर्यंत नॉर्मल असे परतून घ्यायचे आहे. तर माझ्याकडून थोडेसे करपले होते. कारण आहे ना मी गॅस इकडं काहीतरी करायला गेले आणि थोडेसे करपले. तर त्याच्यामुळे ना गॅस कमी ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जर बघू शकता तुम्ही आधीचे थोडे करपले होते, मग मी पुन्हा अजून थोडे काजू टाकले. ज्या 1 वाटी काजू घेतले होते ना, त्याच्यातले काही आपण तिकडं जे पाणी आहे त्याच्यामध्ये टाकले होते. काही आपण थोडेसे जे आहे ते इकडे टाकले होते. तर बघा इथे मी ना म्हणजे एक छोटं टमाटा घेतलं होतं आणि एक छोटासा कांदा घेतला होता मीडियम साईजचा. तर तो कट करून घेतला. तो बारीक कट करायचा आहे. आधी जो केला होता तो उभा कट करायचा आहे आणि इकडं जो घेतलेला आहे तो परतून घेण्यासाठी बारीक कट करायचा आहे. तर तो कांदा आणि टमाटो जो आहे तो कट करून घेतला आहे आणि छान असं आहे ना, जो कांदा आणि टमाटा आहे ते परतून घ्यायचा आहे. मस्त असं म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे. जेणेकरून जो कांदा आहे ना आपला ब्राउनिश होईल, तो तोपर्यंत आपल्याला आहे ना कांदा परतून घ्यायचा आहे. आणि इकडे आहे ना आपला जे मसाला आपण ठेवलेला होता ना, तोही होत आलेला होता. आता मी जशी-जशी भाजी करते तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यात काही स्किप करत नाही. तर बघा इथं चाळणी घेतली आहे. चाळणीखाली ना छोटासा डबा ठेवला होता कारण ते पाणी गरम असतं. इकडं-तिकडं हे होऊ नये आणि त्याच्यामुळे बेसिनमध्ये टाकलं तर बेसिनचा आहे ना वेगळाच वास येतो, कांद्याचा वास लागतो. तर बघा छान असे ना ते एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आहे ना त्याला थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्या इकडं मसाला रेडी होणार आहे. तर बघू शकता तुम्ही छान असे ना हे जे काजू आहे ते झालेले आहे. तर आता पुढची ना जी स्टेप आहे मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही जी काजूची भाजी आहे किंवा रेसिपी आहे कशी करतात ते कमेंट करून नक्की सांगा. मी माझ्या म्हणजे गावाकडच्या पद्धतीने करत आहे. जर काही चुकत असेल तर अवश्य सांगा. मी नक्की काहीतरी त्याच्यात चेंज करण्याचा प्रयत्नच करेल आणि मीही काय म्हणजे कायम करते असं काही नाही आहे. तर मीही आता ही म्हणजे रेसिपी बघूनच शिकलेली आहे. तर बघा YouTubeवरती बघून केली म्हटलं तरी चालेल. तर आता काजू आणि जो कांदा घेतला होता आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि इकडं कांदा आणि टॅमॅटो जो परतत आहे त्याच्यावरती मी थोडंसं झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून ते छान असे परतले जातील. तर आता आहे ना मी जो आपण काजू आणि कांदा होता त्याची मस्त अशी पेस्ट तयार करून घेतली. तुम्ही त्यामध्ये आलं, लसूण टाकू शकता. तर मी आलं, लसूण टाकलेलं नाही, स्किप केलेलं आहे. कारण म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीवरती असतं. तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच भाजी अजूनच छान लागते. तर जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. आता इथं मी जिरं टाकलेलं आहे. पुन्हा आपण जे काजू वगैरे परतले होते ना, उकळून घेतले होते तीच कढई घेतलेली आहे. तर मी दोन्ही रेसिपी सोबतच करते आहे 2-2 याच्यामध्ये. इकडे कांदाही छान असा आपला परतून झालेला आहे. आता मी दुसऱ्या कढईमध्ये ना तेल टाकून जिरं मोहरीचा तडका देत आहे. तेजपान असेल तर तुम्ही तेजपानही टाकू शकता. आता भाजी जर तुम्हाला थोडीशी तेलकट लागत असेल तर तेल वाढवा टाका, थोडीशी कमी लागत असेल तर कमी टाका. इथं मी नॉर्मल तेल टाकलेलं आहे कारण आपण कांदा परतताना त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर जास्त भाजी तेलकट होऊ नये कारण तेलकट जी आहे ती खाल्लं जात नाही. तर इथे ना मी लाल तिखट घेतलेलं आहे, धना पावडर घेतलेली आहे, हळद पावडर घेतलेली आहे. धना पावडर तुम्ही अवश्य करून टाकत जा. थोडंसं पावभाजी मसाला टाकायचा आहे. नसेल तर स्किप करा. आणि बघा इथे ना थोडासा जो पावभाजी मसाला आहे तो मी ॲड करते आहे. तर आता वेगळा मसाला असेल तर चालेल. पण मुलींना ना याची टेस्ट जी आहे ती भारी लागते. जसं आपलं आहे ना मॅगी मसाला असतो बघा, ती मॅगी मसाला आहे ना जर असेल तर मुलं भाजीच आवडीने खातात. आता आता ही भाजी करायची म्हटल्यावर थोडी टेस्ट वेगळीच आली पाहिजे तेव्हा त्या खातील. तर बघा ती ना आपण कांदा आणि जे काजू परतून घेतले होते ना, त्याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि खरंच एकदम हॉटेलसारखीच भाजी लागते. काहीच फरक नाही. तरी माझ्याकडं कोथिंबीर वगैरे काही नव्हती आणि जे होतं ते म्हणजे मी ॲड केलेलं आहे. तर बघा आता आपलं जे कांदा आणि
टॅमॅटो होतं ते परतून घेतलेले होते ना, ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. ते टाकल्यानंतर याला तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खूप छान होतात आणि टेस्टही खूप छान लागते. तर बघा इथं छान असं आहे ना, जे मसाला आहे तो आपला परतून घेत आहोत. तर इथं मसाल्यात आहे ना थोडंसं मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आहे ना पुन्हा अजून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर आहे ना थोडीशी आपल्याला पाणी, जसं तुम्हाला म्हणजे ही भाजी शक्यतो आहे ना जास्त म्हणजे पाणी वगैरे नसतं. तर बघा तेजपानं माझ्याकडून विसरून राहून गेले होते. कधी-कधी माझ्याकडनं पण असं होतं चूक. तर तुमच्याकडून होती का ते नक्कीच सांगा. तर माझ्याकडनं होती बरं का कधी-कधी. आणि मग इथं बघा तेल छान असं तेल सुटलेलं आहे. तर तेल सुटल्यानंतर तुम्हाला जसं पाणी ॲड करायचं आहे, नॉर्मल करायचं आहे, जास्त नाही. तर आता मुलींना भाजी पाहिजे म्हटलं थोडंसं मी जास्त टाकते आहे. कारण जसं तुमचे मॅनेजमेंट असेल, म्हणजे जसे माणसं असेल तसं तुम्ही भाजी तेवढं क्वांटिटीनुसार करू शकता. पण जास्त रस्सा नाही ठेवायचा. एकदम अशी घट्टसर भाजी झाली पाहिजे, म्हणजे तेव्हा ती काजू करी लागेल. तर बघा आता आहे ना इथं तुम्हाला आहे ना तरी वगैरे काही दिसणार नाही. पण आहे ना याच्यात नंतर आहे ना उकळी आल्यानंतर मस्त अशी वरतून काजू टाकायचे आहे. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकायची आहे. वाणाला नाही पण गुणाला भाजी एकच नंबर झाली होती. तर अशा प्रकारे मी काजूची जी भाजी आहे ती म्हणजे काजू करी रेसिपी केली होती. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आवडल्यास तर नक्कीच कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर छान असे आपले आता हॉटेल स्टाईल काजू करीची भाजी तयार झालेली आहे. तर चला हरतालिकाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा एवढ्या साड्यांचा आहे ना, मी काहींचा पिको आणि काहींचा फॉल केलेला आहे. काही आता इथं पिशवीमध्ये ठेवलेले आहे, बघू शकता तुम्ही. आणि अजून काही करायचे आहे तर त्या इथं काही पसारा पडलेला आहे, एवढं करायचं आहे मला. तर तो करून घेते. तर आता उपवास म्हटल्यानं मेहंदी तर मला खूपच आवडते, पहिल्यापासून आवडते. पण आता कसं आहे ना, कामानुसार थोडंसं म्हणजे फक्त जे बोटं वगैरे आहे ते रंगवते. पण लहान असताना मी मुलींच्या हातावरती काढायचे. आता मुलगीच माझ्या हातावरती काढायला लागली, तर खरंच खूप भारी वाटत होतं, की मुलं कधी मोठे होतात ते समजतच नाही. इतके दिवस मी त्यांच्या म्हणजे सण वगैरे असेल तर मी त्यांच्या हातावरती मेहंदी काढायची. आता ती स्पेशली माझ्या हातावरती काढत होती, तर भारी वाटत होतं. श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर माझ्या सर्व ताईंना हरितालिकाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर हरितालिकाची पूजा मी कशी मांडते आणि कशा प्रकारे पूजा करते तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला माझ्या पूजेसाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर आज आहे ना मी तुम्हाला आहे ना जी हरितालिका आहे त्याच्याविषयी थोडीशी जी कहाणी आहे, मला जी माहिती आहे ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला इथं पूजेचं साहित्य घेतलं होतं मी. जेवढं आपल्याकडं आहे तेवढं घ्यायचं. तर एके दिवशी ना शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले असतात आणि तेव्हा पार्वती माता शंकर भगवानांना विचारते की मी म्हणजे तुमच्या आयुष्यात कसे आले, किंवा माझं काय पुण्य आहे की मला तुम्ही भेटले, मी कोणतं व्रत केलं असेल की मला मला तुम्ही प्राप्त झालं. तर तेव्हा भगवान शंकर सांगतात की जसं, तर आता तुम्हाला माहीतच असेल की म्हणजे हरितालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे. जसे की नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ असतो आणि ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ. त्याचप्रमाणे हरितालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे. तर पार्वती माता ह्या ज्या होत्या त्या खूप म्हणजे अशा त्यांनी ही जी वाळूची पिंड आहे तिची मांडून जी पूजा केली होती ना, त्याचंच हे जे एक हरितालिका हे जे व्रत आहे ते पडलेलं आहे. असं म्हणतात की म्हणजे ना हिमालयाला जो राजा होता त्यांची कन्या होती पार्वती माता. तर नारद मुनी ना म्हणजे जे मागणं आहे ते घेऊन आले होते विष्णू भगवानासाठी, की जी तुमची कन्या आहे म्हणजे पार्वती माता ती विष्णू भगवानाला द्या म्हणून. आणि तेही हो म्हटले, म्हणजे त्यांनी वचनच दिलं की मी जी माझी मुलगी आहे ती तुम्हाला देतो. आणि हे पार्वती मातेने ऐकलं की आता मी जे लग्न आहे ते विष्णू भगवानाशी ठरवलेलं आहे. पण त्यांनी त्यांच्या मनामध्ये ना भगवान शंकरच होते आणि त्यांना तेच पाहिजे होते. तर त्या खूप दुःखी झाल्या आणि त्या रडत बसल्या. तर त्यांची जी सखी आहे तिने ते ऐकलं आणि त्यांना ती वनात घेऊन गेली. तिथं गेल्यानंतर त्यांनी त्या ज्या उभय अरण्य आहे तिथं गेल्यानंतर तिथं ना वाळूची पिंड तयार केली, तिथं पूजा केली आणि म्हणजे यथासांग पूजा केली. पाणी काहीही न घेता फक्त त्यांनी ना जे आपलं जो झाडांचा पाला वगैरे असतो ना त्याचाच आहार घेतला आणि जे व्रत आहे ते पूर्ण केलं.
आणि हे पूर्ण केल्यानंतर तिथं त्यांनी आता सांग पूजा केली. तर हे जे व्रत केलं होतं ना, तो आजचाच दिवस होता म्हणजे हरितालिकेचा. आणि त्यांची सखी तिला घेऊन गेली होती. त्याच्यामुळे आहे ना, त्या दोघींनी तिथं जी पूजा केली ना, त्याच्यामुळं आपण पूजा मांडताना सखी आणि पार्वती यांचंही तिथं आहे ना, एक तर मूर्त असेल तर मूर्त किंवा वाळूची मांडतो. आणि मग ती पूजा केल्यानंतर तिथं त्यांचे वडील गेले, की "तू का बरं असं केलं? किंवा का इथं रागात आली?" तर मग त्यांनी सांगितलं, की "मला असं-असं माझं हे आहे आणि मला त्यांच्याशी लग्न करायचं आहे." मग त्यांनी तिथून त्यांना घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर जे पार्वती माता आहे त्यांचा विवाह भगवान शंकराशी करून दिला. आणि मग हे व्रत केल्याने इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं, की ज्या मुली किंवा कुमारिका असेल त्यांना म्हणजे मनात जो असेल तो तसा पती मिळतो असं म्हटलं जातं. आणि यामागे खूप काही आख्यायिका असतील, तेही मला माहीत नाही. तर याचंच आहे ना, नंतर दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून विसर्जन वगैरे केलं जातं. आता मला जेवढं माहिती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे व्रत केल्याने सौभाग्य वाढतं असं म्हटलं जातं. आणि आता इथं बघा आमच्या गावाकडची पूजा अशी साध्या सिंपल पद्धतीने आम्ही केली. ही पूजा शक्यतो नदीकिनारी जाऊनही केली जाते, तरीही खूप पुण्य लागतं. आणि ऋषीपंचमी ही अशाच पद्धतीने पूजा केली जाते. आता ऋषीपंचमी काही बायका पकडतात, काही नाही पकडत. तर अशा पद्धतीने इथं आपली पूजा झालेली आहे. सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं घडवलं आणि काय वसंतरावांच्या नावासाठी हरतालिकेच्या दिवशी योगिता शिवाजी दयाळू देर माझे हौशी वाल्मिकराव पाटलांचं नाव घेते हरताळतीच्या दिवशी. हरतालिकेच्या दिवशी बेलवाते पिंडीला निलेशरावांचं नाव घेते, आनंद होतो मनाला. हरतालिकेची पूजा मनोभावे करते, संतोष पाटलांना दीर्घ आयुष्य मागते. बस का आता पाटील म्हणले.